पहिल्यापासूनच म्हणजे सुमित्रा राजे वहिनी राणीसाहेब ज्या होत्या त्यांनी सगळ्यांची एक शिकवणच होती त्यांची सगळ्यांना की तुम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून स्वतःचं आयुष्य जगा. म्हणजे कोणीही स्वतःचं आलं तर त्यांना कोण मध्यस्थी पाहिजे किंवा कोण कुणी त्याची ओळख करून दिली पाहिजे असं नाहीये. ते येऊन त्यांचं म्हणणं मांडू शकतात आणि त्यांचं काम इथं जरूर होतं. बरेचसे कार्यकर्ते जे भाऊसाहेब महाराजांपासून आहेत, जे म्हणजे ज्यांना तुम्ही सिनियर म्हणू शकता, त्यांच्याशी सल्ला करतात आणि मग डिसिजन घेतात. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि महाराष्ट्राचा महासंग्राम हा जो नवभारत नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम आपण गेले काही दिवस बघता आहात, त्यामध्ये आज आम्ही आहोत साताऱ्यामध्ये. आणि साताऱ्यामध्ये अर्थातच छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. निवडणूक कशी आहे हे सांगण्याची फारशी गरज नाही. आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत वेदांतिका राजेजी. तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. प्रचार जो आहे तो कसा चालू आहे? कारण मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी गृहलक्ष्मी जी आहे ती प्रचाराची सगळी सूत्र यावेळी हातात घेते. नाही, असं नाहीये. प्रचारात सगळेच असतात. म्हणजे बाबा स्वतः आहेत, कार्यकर्ते भरपूर आहेत आणि महिला देखील आहेत. सगळंच काय प्रचाराचं गृहलक्ष्मी हातात घेऊ शकत नाही, कारण का तेवढी माहिती पण नसती. पण जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं पोचायचा प्रयत्न करायचा. एक आहे की या भागामध्ये सगळ्या छत्रपती घराण्याबद्दलचा एक आदर आहे, एक आब आहे आणि तुम्ही सगळे म्हणजे ते सगळं असून सुद्धा जनतेमध्ये खूप मिसळता. तर हा जो कनेक्ट आहे तो कसा तुमचा म्हणजे निवडणुकीच्या काळात असतो आणि इतर वेळी पण कसा असतो? नाही, ऍक्च्युली पहिल्यापासूनच म्हणजे सुमित्रा राजे वहिनी राणीसाहेब ज्या होत्या त्यांनी सगळ्यांची एक शिकवणच होती त्यांची सगळ्यांना की तुम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून स्वतःचं आयुष्य जगा. तुम्हाला जेव्हा समाज कळेल तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांना काय पाहिजे आणि एकदा त्यांना काय पाहिजे तुम्हाला कळलं की तुम्ही त्यांच्यात मिसळू शकता, राहू शकता. आमच्या इथं जरी म्हणजे राजघराणा असेल किंवा काय, पण तसं कधीच म्हणजे फरक लोकांच्यात कधीच आम्ही केलेला नाहीये. पहिले माझे सासरे अभयसिंह राजे भोसले होते राजकारणात, त्यांच्यापासून माझे दीर आहेत, शिवेंद्र राजे आहेत. सगळ्यांनीच हे लोकांचे एक आदरस्थान म्हणा किंवा एक मोठा भाऊ लोकांच्यात असे ते आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या सणासुदीला असेल, कार्याला असेल, लग्नाला असेल, कायम जातीने हजर राहतात आणि म्हणून तो कनेक्ट राहतो लोकांच्यात. शिवेंद्र राजेंचं इथं ऑफिस आहे, ते रोज सकाळी 3 तास ऑफिसमध्ये असतात. म्हणजे कोणीही स्वतःचं आलं तर त्यांना कोण मध्यस्थी पाहिजे किंवा कोण कुणी त्याची ओळख करून दिली पाहिजे असं नाहीये. ते येऊन त्यांचं म्हणणं मांडू शकतात आणि त्यांचं काम इथं जरूर होतं. म्हणून तो कनेक्ट लोकांच्यात आहे. आणि दुसरी म्हणजे लोकांना आपलंसं वाटतं, यायला घाबरत नाहीत किंवा अप्रोच करायला घाबरत नाहीत, म्हणून लोकांना खूप आपलेसे वाटतात. आत्ताची जी निवडणूक आहे म्हणजे कारण राजे 2004 पासून राष्ट्रवादीमध्ये होते. 3 निवडणुका राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. नंतर त्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीचा. कधी राजकारण तुमच्याशी बोलतात का? तुमच्याशी चर्चा करतात का? किंवा उदयन महाराजांची चर्चा करतात? कसा निर्णय घेतात ते? नाही, आम्ही दोघंही कधी राजकारण किंवा काम घरात डिस्कस करत नाही. जे काय आहे ते बाहेर, पण त्यांचं मत किंवा त्यांची हे कार्यकर्त्यांशी बोलून ते डिसाईड करतात जास्ती करून. मला राजकारण फारसं कळत नाही आणि समाजकारण जरूर कळतं, राजकारण कळत नाही. पण त्यांचा जो डिसिजन असतो हा कार्यकर्त्यांशी बोलून, बरेचसे कार्यकर्ते जे भाऊसाहेब महाराजांपासून आहेत, जे म्हणजे ज्यांना तुम्ही सिनियर म्हणू शकता, त्यांच्याशी सल्ला करतात आणि मग डिसिजन घेतात. मग तो निर्णय घेतला आणि निवडून आले परत. आता यावेळची जी निवडणूक आहे तर कसं सगळी प्रचार चालू आहे आणि कसं तुमचं हे? ऍक्च्युली काय आहे, जो माणूस 5 वर्ष काम करतो ना त्यांना फार अवघड होत नाही. कारण का प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखतात. त्याचं गाव कुठलं, तो कुठल्या भागातला आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे. म्हणून जसं आपण म्हणतो की जो विद्यार्थी कायम अभ्यास करतो त्याला परीक्षा अवघड होत नाही, पण जो विद्यार्थी परीक्षा आली आणि अभ्यासाला बसतो त्याला ती परीक्षा अवघड जाते.
म्हणून शिवेंद्रराजांना म्हणजे तसं अवघड नाही होत, कारण का ते 12 महिने 24 तास त्यांचं हेच चालू असतं की लोक काम एवढंच त्यांचं चालू असतं, म्हणून त्यांना हे असं अवघड नाही. आणि तसा प्रचार पण अवघड नाही वाटत आहे, कारण का त्यांचा कनेक्ट आहे लोकांशी. तुम्ही स्वतः सुद्धा महिलांचे मेळावे घेताय, बोलताय, कुठल्या म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य सगळ्या ज्या एक अष्टसूत्रीच यावेळी आणलेली 4थ्या महिला धोरणामध्ये, तर तुम्ही कसं बघता, महिलांचा प्रतिसाद कसा आहे? कारण काय होतंय की आघाडीकडनं असा प्रचार होतो की काही नाही, निवडणूक झाली की या योजना बंद करते. पहिली गोष्ट तर इथं ना पक्ष किंवा काय हे महत्वाचं नाही. पहिलं आमच्या इथं कसं होतं, इलेक्शन पुरते विरोधक येतात, इलेक्शन नंतर कोणीही परत बघायला येत नाही. म्हणजे एवढं आपल्या इथं अख्ख्या जगात कोविड झालं, कोविड काळात तरी जर त्या माणसाला जो विरोधात उभं राहतो त्याला जर खरीच आस्था आहे माणसांची, किंवा विचारपूस करायला त्यांची काय अडीअडचणी आहेत हे बघायला यायला पाहिजे, पण तसं कोणीही येत नाही. आणि हे आता सातारच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की आपलं जे काय आहे ते हे 2 भाऊ आहेत, तिसरं कोणी विचारायला येत नाही. आपलं इलेक्शन पुरतं येतात, मतदान मागतात, प्रचार करतात, खूप अपप्रचार पण करतात, पण एकदा इलेक्शन झाली की परत कोणी फिरकत नाही. म्हणून हे आता जनतेला माहिती आहे, म्हणून तसं प्रचारात ते मुद्दे नाहीत होत. लोकल मुद्दे आमचे आहेत, काही त्यांच्या अडीअडचणी असतात आणि तेवढ्यावरच इलेक्शन असते. पण हे म्हणजे मला नाही वाटत साताऱ्याच्या महिलांना महाराष्ट्रात किती पक्ष आहेत हे देखील सर्वसाधारण महिलांना माहिती आहे असं मला वाटत नाही, आणि त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमच्याकडे येतात तेव्हा कुठल्या विषयावर, म्हणजे काय मागण्या घेऊन येतात? काय माझ्या इथं बऱ्याचशा महिला येतात, त्या एकतर वॉर्डातले जे कामं असतात त्याच्यासाठी येतात, किंवा त्यांचे वैयक्तिक कामं असतात त्याच्यासाठी येतात. बऱ्याचशा महिला असतात की त्यांना काही ना काहीतरी स्वतःचं साध्य करायचं असतं, की एखादा बिझनेस सुरू करायचा किंवा एखादं स्वतःचं म्हणजे एंटरप्रेनरशिप दाखवायची, त्यांना मदत पाहिजे असते, गायडन्स पाहिजे असते. काही योजना असतात ज्याच्याबद्दल महिलांना फारशी माहिती नसती, तर त्याच्याबद्दल चौकशी करायला येतात. त्यांना आपण गाईड केलं की ते कामं होतात त्यांचे, आणि त्याच्यात त्यांना समाधान वाटतं. बरेचसे लोक माझ्याकडे ऍडमिशन साठी येतात. अच्छा. आणि त्यांना कुठल्या कुठल्या कोर्सेसला कुठे ऍडमिशन? नाही, युजली इंजिनिअरिंगचं किंवा ITI आमचे आहेत खूप, तर ऍडमिशन साठी. युजली साताऱ्यात ऐकतील बाबांचं ज्या शाळेत मिळत नाही ऍडमिशन त्या संदर्भात येतात. मग तुम्ही घरामध्ये काय चर्चा करता मुलांची? कारण ना लोकांना खूप कुतूहल असतं की राजे आहेत, घरात कसं वातावरण असेल, काय खात असतील रोज, काय असेल? नाही, आमचं वातावरण खूप छान आहे घरात. जे लोकल लोक खातात तेच आम्ही खातो. इनफॅक्ट थोडं हेल्थ कॉन्शियस असणं गरजेचं आहे. आणि आमचं घर हे कायमस्वरूपी ओपन आहे. इट्स अन ओपन हाऊस, म्हणजे इथं कोणी यावं, कधीही यावं. माझ्या टेबलावर दुपारी रोज फुल असतं, म्हणजे 20 लोक 25 लोक जेवायला रोज असतात. आमच्या इथं कार्यकर्ते असतात, त्यांचे फ्रेंड सर्कल खूप आहे, म्हणजे तीच मित्र कार्यकर्ते पण आहेत आणि हे फ्रेंड्स पण आहेत. तर आमच्या इथं इट्स अन ओपन हाऊस. आम्ही कामाचं कधीही घरात डिस्कस करत नाही, कारण का ऑलरेडी बाहेर एवढं त्यांना काम असतं. माझं काम वेगळं आहे, मी बिझनेस करते किंवा मी माझा व्यवसाय सांभाळते, तर आम्ही सहसा कधी चर्चा जास्त करत नाही. कुठला जर मुद्दा आला ज्याच्यावर डिस्कशनची गरज आहे ते आम्ही जरूर करतो. मुलांच्या बाबतीत ऑफकोर्स चर्चा होते, पण असं काय अजून एवढी चर्चा करायची काय वाव मुलांनी पण दिलेलं नाहीये. पण असं काही नाही, नॉर्मल जसे हाऊसहोल्ड असतात तसेच आमचं हाऊसहोल्ड आहे. या निवडणुकीच्या यशाबद्दल किती खात्री आहे? 100% खात्री आहे. आणि काय राजेंसाठी तुम्ही राजकारणामध्ये स्वप्न बघता? नंबर 1. नंबर 2 म्हणजे तुमच्या स्वतःसाठी सुद्धा व्यवसायामध्ये तुमचं काय पुढचे टप्पे गाठायचे आहेत? त्यांच्यासाठी स्वप्न बघणं म्हणजे आय थिंक त्यांचेच स्वप्न एवढे मोठे आहेत की त्यालाच सपोर्ट करणं हाच चांगली गोष्ट आहे. जे काही त्यांच्या मनाची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी एवढीच देवाला म्हणजे साकडं असतं माझं. आणि बिझनेसच्या बाबतीत येस, मी खूप महत्वाकांक्षी आहे वे बिझनेस इज कन्सर्न, आणि ते पुढचा टप्पा वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं जरूर मी काम करते. माझी मुलगी आता माझ्या बरोबर काम करते, तो बघूया आता, लेट अस सी. पण येस, ऑफकोर्स बिझनेस वाईज आय वॉन्ट टू ग्रो. म्हणजे तुम्ही राजकारणामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये सक्रिय असता, अदरवाईज तुमचं सगळं जे फोकस आहे तो सगळ्या व्यवसायावर असतो?
आणि घर अर्थातच. घर, बिझनेस हा. आणि जी लोक माझ्याकडे येतात त्यांचं काम मी 100% पूर्ण करते. कारण का माझ्याकडे येणारा माणूस हा कधीही राजकारणाचं काम घेऊन येत नाही. हम्म. त्यांचे वैयक्तिक कामं असतील किंवा समाजात काय गरजेची गोष्ट आहे ते घेऊन येतात. लोकांनाही आतापर्यंत 20 वर्षात माहिती आहेत की यांचं राजकारणाशी फारसं काही संबंध नाहीये. पण एक कनेक्ट माझा जनतेशी आहे. कारण का आपण जे म्हणतो ना बोलणं किंवा एक आपुलकी दाखवली की लोक येऊन तुमच्यापर्यंत पोहोचतात, तसं माझा कनेक्ट आहे लोकांशी. आणि या निवडणुकीत राज्यात कसं चित्र बघता तुम्ही? कुठलं तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री कोण असावे? नाही, तेवढं मी नाही कधी विचार केलेला, पण मला खात्री आहे की आमची महायुतीचंच सरकार बनणार, याची पूर्ण खात्री आहे. राजे, निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तुम्ही स्वतः सुद्धा इतके मेळावे घेतायत, त्यात आम्हाला वेळ दिला. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. थँक्यू. निवडणुकीसाठी शुभेच्छा. थँक्यू. तुर्तास धन्यवाद. तर आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारांची चर्चा करतोय, त्यांच्या घरातल्या मंडळीची चर्चा करतोय, अनेक नाते जे आहेत, नातेवाईक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो. आजच्या मुलाखतीबद्दल तुमचं काय मत आहे ते कळवा. शिवेंद्रराजे आणि हे राजघराणं याबद्दलच्या तुमचे कमेंट्स आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास कॅमेरा पर्सन विनोद इंगोलेसह मी तुमची रजा घेते आणि वेदांतिका राजे तुम्हाला खूप खूप आभार. थँक्यू.